हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत घरी शिल्लक राहिलेल्या दुधापासून पनीर कसं बनवायचं। मी 1 ते 1.5 लिटर दूध घेतलं आहे। शिल्लक राहिलं होतं, सो म्हटलं त्याचं काय करावं, तर चला तर म्हटलं आज पनीर करूयात। दूध हलक्या मीडियम फ्लेमवरती दूध उकळू द्यायचं। छान उकळल्यानंतर गॅस पूर्ण स्लो करायचा। थोडीशी हलकीशी उकळी येऊ द्यायची। यामध्ये मी दही यूज करणार आहे, दूध पूर्णपणे ते फाटण्यासाठी। तुम्ही व्हिनेगर किंवा लिंबाचा रसही यूज करू शकता। 1 वाटी दही मी याच्यात ऍड करते। गॅस पूर्ण स्लो करायचा आणि मग हे दही त्याच्यामध्ये ओतायचं। दही ओतल्यानंतर बारीक फ्लेम वरतीच ते थोडंसं आपण ढवळण्यास सुरुवात करायची। तुम्ही बघू शकता दूध लगेच फाटायला सुरुवात होईल। 2 ते 3 मिनिटांमध्ये ते तयार होतं। जास्त नाही हलवायचं। बघू शकता तुम्ही गॅसची फ्लेम पूर्ण लो ठेवायची आहे। लो फ्लेम वरतीच हे थोडंसं 2 ते 3 मिनिट उकळू द्यायचं। आणि पनीर बनवण्यासाठी आपण फक्त म्हशीच्याच दुधाचा वापर करू शकतो। त्यामुळे काय होतं, पनीर थोडं क्रीमी बनतं। तर थोडं शिल्लक राहिलेलं दूध होतं, असं पनीर एवढं सॉफ्ट नाही बनणार। तर आपण ट्राय करूया। बघू शकता आता हे मी पूर्ण एका सुती कापडामध्ये गाळून घेणार आहे। चाळण ठेवली आहे खाली। व्यवस्थित कपड्याने भांड धरायचं आहे, कारण त्याची वाफ आपल्या हातावर येऊ शकते। व्यवस्थित हलवू। बघू शकता ते सर्व पनीर आपण त्या कपड्यामध्ये ओतणार आहोत। यानंतर एक हलक्याशा चमच्याने ते आपण प्रेस करणार आहे, थोडंसं पाणी त्यातलं निथळेपर्यंत। गरम असल्यामुळे त्याच्या वाफ आपल्या हाताला लागू शकते, सो ते चमच्याने आपण प्रेस करणार आहोत। त्यानंतर त्याचा एक पूर्ण त्या सुती कापडाचा गोळा तयार करून घ्यायचा आणि जितकं आपल्याला शक्य आहे तेवढं आपण त्याचं पाणी काढून घ्यायचं, कारण ते खूप गरम असतं, सो आपल्या हाताला भाजू शकतं, वाफ लागू शकते त्याची। यानंतर मी त्याचा गोळा करून एक जाडसं मी वरवंटा होता माझ्याकडे, सो मी तो ठेवला आहे। साधारण 1 ते 2 तास आपण हे पाणी निथळण्यासाठी ठेवून देणार आहे। 1 ते 2 तास झाल्यानंतर पनीर बघा थोडासा हलकासा आकार येऊ शकतो, जाड पात्र आपण त्याच्यावरती ठेवल्यामुळे। बघू शकता तुम्ही त्याचा गोळा पूर्ण तयार झाला आहे। जास्त सॉफ्ट नाही झालेलं मला, तरी छान होतं, भाजी छान होते। बघू शकता घरच्या घरी पनीर करायला अगदी सोपं आहे। शिल्लक राहिलेल्या दुधापासून आपण बाकीचे पदार्थ करतच असतो, पण हेही काहीतरी नवीन मुलांच्या टिफिनसाठी आपल्याला याचा यूज होऊ शकतो। बघू शकता आतून खूप सॉफ्ट झालेलं आहे पनीर। पनीर तयार आहे। शिल्लक राहिलेल्या दुधापासून तुम्हीही नक्की ट्राय करून बघा। थँक्यू।